धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित मार्गदर्शन मागितलंय। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर संभाव्य नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्याची देखील विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जर जास्त उमेदवारी अर्ज आल्यास जिल्हा प्रशासनाला मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल। अधिकारी, वाहन, अपुरं मनुष्यबळ आदी अडचणींचा सामना करावा लागणार आहे। उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार आहे। मतपत्रिकेची घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे। मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून दिली आहे। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं आहे।